सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी, ज्या विद्यार्थ्यांनी NMS परीक्षा दिलेली आहे 2024 मध्ये त्याचा निकाल वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन की आपण NMS परीक्षेसाठी खूप चांगली तयारी केलात। त्याचबरोबर जीनियस मॅथ पब्लिकेशनची दोन्हीही पुस्तकं आपण वापरलात, मार्गदर्शिका आणि प्रश्नसंच। तर सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं खूप खूप अभिनंदन की आपण हा निकाल पाहत आहात। तर बऱ्याच जणाला हा निकाल नेमका कसा पाहायचा माहिती नाही, तर तो निकाल कसा पाहिला जातो किंवा निकाल कसा पाहायचा याबद्दल थोडक्यात या ठिकाणी आपण गाईडलाईन पाहूयात। तर तुम्हाला जो निकाल पाहायचा आहे त्यासाठी तुम्ही डायरेक्ट गूगल सर्च करू शकतात आणि या गूगलवर डायरेक्ट आपण या ठिकाणी टाईप करणार आहोत वेबसाईटचं नाव, ते म्हणजे msce.in पुणे। जेव्हा आपण ही वेबसाईट सर्च कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये MSCE पुणे असं दिसेल। या ठिकाणी आपण पाहू शकाल हे MSCE पुणे, याला क्लिक करा। या ठिकाणी दिसेल तुम्हाला MSCE पुणे, याला क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं पेज तुम्हाला ओपन होईल आणि हे पेज ओपन झाल्यानंतर मोबाईलला जर ओपन झालं तर एकाखाली एक असे 3 पेजेस ओपन होतात। तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तिसऱ्या पेजवर NMS म्हणून लिहिलेलं आहे। NMS ची अंतिम उत्तर सूचीला क्लिक केला तर तुम्हाला 2023-24 हा ब्लॉक दिसेल, याला क्लिक करा। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिझल्टचा ऑप्शन दिसेल, रिझल्ट, आणि या ठिकाणी दिलेला आहे पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे 24 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच NMS परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या साइटवर 7 तारीख म्हणजे आजच 7 फेब्रुवारी 2024 पासून पाहता येईल। आणि जर तुम्हाला निकाल पाहायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही निकाल पाहू शकाल। तर पहा, या ठिकाणी निकाल पाहायचा असेल तर तुम्हाला तुमचा सीट नंबर एंटर करावा लागेल। या ठिकाणी आपण कोपऱ्यामध्ये पाहू शकतात आपला निकाल M3392 42 13 72 79 42 13 72। तर या ठिकाणी तुमचं सीट नंबर आणि तुमच्या आईचं नाव टाकून आपण जर सर्च केलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रिझल्ट पाहता येईल। तर सर्वांनी आत्ताच आपला रिझल्ट पाहून घ्यावे आणि आपले गुण नक्कीच कमेंट करायला विसरू नका। भेटूया लवकरच नवीन नवीन अपडेट माहितीसाठी। धन्यवाद, थँक्यू।